पूर्वीच्या काळात संत महंतांना जी शब्द त्यांनी पाहिलं, त्यांनी आवाज दिला, चोपदार जी, राजे महाराजांनी, मंत्री जी, जी शब्द, सासऱ्यानी, सुनबाई जी, मी तो काळ सांगतोय, तो काळ, आताचा नाही. आता महाराजांना आवाज द्या, चोपदार काय है बाबा या. अरे तू का शेपुड्या वळायला का सुंबळ्या, ह्याचा आवाज असतो का पुढे. राजाने आवाज द्यायचा, माझ्याकडे बंड आले नव्हते, गेला राजा नदीला. 50 एकर सासऱ्यान जमीन कमून थोडी दुसऱ्याच्या बराशी खांदून, आणि काल परवा फॅरन लवली लावलेली घरात आली. काल परवा आयत्या पिठावर या गावाडायला सप्ताह असा सौंदाण्यासारख्या ठिकाणी परगावची माणसं भरपूर आली. ओळखीची 2-3 पाहुणे दिसले. मथाऱ्यान घरी चहा प्यायला नेलं. सुनबाई काय, अरे बापरे, मथाऱ्याला सकाळच्या अटॅकच. कहाजीबीला इचुड संत डसू तुमच्या, तुम्हाला नाही म्हणालो मी, तिकडच्या तुम्हाला. जी शब्द आदरवाचक शब्द होता. जी शरण शरण जी हनुमंता. एका व्यक्तीने प्रश्न केला, तुकोबाराय मारुती रायला जी का म्हणत असतील, काय कमी असतील का तुकोबाराय. इकडे तुकोबारायचा जर अधिकार बघायला गेलो तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाचा कष्ट सुटतो तुकोबारायचं नाव ऐकलं की. यमाचं धोतर. यम कोणाला म्हणतात माहितीये का. तमेशु यति काल दंडे मृत्युं भयातिथि व्याप्त सुधा खलंति ताजायंति ति मगदा यमाग्र पंथम सकल पिते मध्यासु चारु नैवं सकल कथं कनायति जायन्ते प्रति प्रतिभासा सकल सुधान गत्वयतिंजति कालारे गत्वयताजति कालारे गत्वयताजति कालारे. हे काय गांजा कृष्ण थोडत लिहिले. कोणाला म्हणायचं यम. त्याच्या मनात आल्याच्या नंतर त्याला ज्या दिवशी बटन दाबायचं त्या दिवशी बाबा ते बटन दाबते. आणि त्याने बटन दाबलं की काहीला मातीत घालते, काहीला इस्त्यात घालते, काहीला पाण्यात सोडते. अंत्यविधीचे प्रकार 3. मग हे ज्याच्या हातात आहे त्याला यम म्हणतात. आणि त्या यमानात तुकोबारायचं नाव ऐकलं की धोत्र सुटतंय, त्याला घाम सुटतोय. एवढा अधिकार तुकोबारायचा. आणि तरी मारुती रायला शरण जायची काय गरज आहे. वाकून तुकोबारायला ब्राह्मी मुहूर्तावर काळ मुजरा करायचा. गुलाम होता, चाकर होता यम तुकोबारायचा. काय अधिकार असेल तुकोबारायचा. मग एवढ्या मोठ्या तुकोबारायने मारुती रायला नमस्कार करायची काय गरज होती. ठीक आहे, प्रणाम करण्याचे काही दंडक आहेत, काही परंपरा आहेत, काही नियम आहेत, काही आधिपत्य आहेत. या आधिपत्याखाली नमस्कार करणं साहजिक आहे. कारण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. कीर्तनकाराला किती अभंग पाठ आहेत हे त्यांनी शहाणपणा करायचा नाही. एक कीर्तनकार म्हणला मला 2000 अभंग पाठ आहेत. म्हणला हान तू काय माल. मग तो 2000 अभंग पाठ केले म्हणजे उपकार केलास काय सुंबळ्या. अरे हे अभंग पाठ करण्यासाठी विटेवरच्या मालकाने तुला बुद्ध्यांक दिलाय याचं महत्व सांगणार आहे का. मी अभंग पाठ केले म्हणून बक 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 करतो. मी 2000 अभंग पाठ केलेत, मी कोणाच्या पुढे वाकणार नाही. तुझ्यासारखा नालायक कोणी नाही. शंका एका व्यक्तीची, ती शंका म्हणजे 2-4 अभंग पाठ करणाऱ्याची नाही. तत्वां शुद्धो शास्त्रो जनिता वेद पुनिता मंदम ग्रंथा भवस्थितो अध्यात्मम वृत्ती. एवढ्या टोकाला पोचलेल्या लोकांची शंका आहे. इथं तो संदर्भ लावायची काय गरज आहे. मग का तुकोबाराय नमस्कार करतात. नियमित काही काही तो भाग सोडून द्या. पण त्या नियमाचा आणि या नियमाचा किती मोठा फरक आहे. काही काही पाय पडण्याच्या पद्धती असतात. पोरीची माय कलेक्टर, पोरगी कलेक्टर, दिल्ली कलेक्टरला म्हणजे नवरदेव कलेक्टर पाहिला. हा, पोरगी कलेक्टर असल्यावर कारकुनला कशी देतील.
एक जण म्हणला मला इनालय चांगला लावता येतो, बायको कलेक्टर करायची. येडपटीस का काय तू? या इन्याचा कलेक्टर बायकोचा काय संबंध आहे? हा कसा मेळ बसायचा रे? तू ऑफिस मध्ये इना वाजितो का तू? तुला ती कशी भेटन? येडपटपणा छंतो. प्रेम बरोबरीचं लागतंय, वैर बरोबरीचं लागतंय, लग्न विवाह बरोबरीचा. 34 गोष्टी शास्त्रामध्ये बरोबरीच्या सांगितल्या. आता सगळ्या सांगायला मी गुत्या थोड्याच घेतल्या. तुम्ही बी इचकी जाण घरी गेल्या 17 नमुन्याचे पेपर बगलात घेते. तिकडे इतक्या जागा आल्या, तू कमी उभी होती का? कशाला इचकायला? कधी कधी शास्त्र इचकी जाय ना, कामी येईल आपल्या शास्त्र. मग मुलगी कलेक्टर आहे, मुलगा कलेक्टर आहे, मुलीची आई कलेक्टर आहे. तिने जावाई कलेक्टर पाहिला, पण जावायची माय अंगठी बहादर. बँकेत पैसे उचलायला नेलं, करा सहित लाशाही. तिने अंगुठा द्याला. बर नुसती अंगुठा देत नव्हती, पाहती कवाडाकडून चलती भेतडाकडं. नमस्कार सांगायलो, नमस्कार नमस्कार. वाढवा नो आवाज, वाढवा वाढवा. असं असते का कुठं? वाढवा. लग्न झालं पोरीचं, साडे झाली बाबा. वाट लावायच्या टायमाला परवर भरायचा कार्यक्रम असतो, परवर भरायचा कार्यक्रम. हा कार्यक्रम आटपला. पोरीची माय कलेक्टर आहे, नवरदेवाची माय अंगठी बहादर आहे. पण कलेक्टर असलेली मुलीची माय पोराच्या माईच्या पायावर डोकं ठेवलं. येईन बाई, येईन बाई, काळीच तोडून देते तुमच्याकडं, माझ्या वासराला सांभाळा. येईन बाई, माझ्या वासराला सांभाळा. कलेक्टर आहे पोरीची माय, अंगठा देणारे पोराची माय, पण काळीच तोडून दिले बाबा म्हणून पाया पडली. परंपरा नाही, गरज आहे, भीती आहे. आपल्या लेकीला कसं सांभाळते याची भीती आहे म्हणून पाया पडली. पण तुकोबराय मारुतीरायाला मारुतीरायाच्या पाया पडतात, नमस्कार करतात. म्हणजे तुकोबरायला काही घ्यायचंय का त्यांच्याकडून? तुकोबराय कमी आहेत का? नाही नाही नाही, तुकोबराय बी कमी नाहीत. आणि एवढा तुकोबरायचा अधिकार असताना मारुतीरायाला जर आदरपूर्वक नमस्कार करत असताल तर मारुतीरायाचा अधिकार सुद्धा तितक्याच टोकाचा आहे. विठाला विठ्ठल, नमस्कार करत असताना तुकोबराय इतका आढळले होतं, मोहाचा आवाज जातो कडील तिकडे. कशा करता नमस्कार करत असता? एके दिवशी भगवान प्रभू रामचंद्राला पत्र आलं. पत्र लंकेतून पत्र आलं. ते पत्र विभीषणाचं होतं. राजा रावणाला मारून भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आले. का तुकोबराय नमस्कार करतात माझ्या मारुतीरायाला? आज जगातल्या टोकाच्या संन्याशाचा जन्मदिवस आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये सृष्टीवर जेवढे देश आहेत त्या देशामध्ये अधिकार तत्वातला टोकाचा संन्याशी, टोकाचा संन्याशी. काय टोक असेल बाबा? जगाच्या मालकाने मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता तुला जन्म घ्यायचा आहे सृष्टीवर, जन्म घ्यायचा आहे. तर काय तगादा त्याला मारुतीरायन देवाला माहिती. हे जगतपते, हे विश्वाध्यक्ष पराय स्वाहा, कृतोर्संगार भयप्याप्ती ममांधरा तलाच जायते जन्मम प्रसंगे ममम गत्वानाम मनोगतः. हे देवा, हे नारायणा, जगतपते, मी सृष्टीवर जन्म घ्यावा अशी तुमची इच्छा आहे ना? मग मला जर मृत्यू लोकात जन्म द्यायचा असेल तर मला नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी मला माईच्या पोटातच बांधून टाका. आईच्या हृदय कमलामध्ये नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी, लंगोटी आईच्या पोटात असताना ज्या संन्याशानं बांधून घेतली त्या संन्याशाचं नाव मारुतीराय. मारुतीराय काय टोक असेल, काय टोक, काय टोक. स्वराज्य देऊन टाकलं लंकेचं विभीषणाला. माझा जगाचा मालक निस्वार्थ आहे, देऊन टाकलं स्वराज्य.
पण बिभीषण राजा झाल्याच्या नंतर 3.5 दिवसाकरता बिभीषणाची खुर्ची गेली बाबा. 3.5 दिवसाकरताच गेली. एक जणांनी मला फोन केला, बाळू महाराज 5 वर्षाकरता जाती, 2.5 वर्षाकरता जाती, पण 3.5 दिवसाकरता कस काय गेली? नाही, रामायण वाचणं रुमण्या, आम्हालाच बेजार करतो का तू? वाचून रामायण जर शिक, वाचून का गेली खुर्ची? का तुकोबाराय नमस्कार करतात सांगतोय, कशामुळे करतात याचा पुरावा देतोय तुम्हाला. शतमुखी नावाचा रावण आला आणि त्यानं लंकेचं स्वराज्य हिरावून घेतलं. रावण 4 होते, 4 हिरावून घेतलं लंकेचं स्वराज्य. बिभीषणाला दुःख झालं. 34 ओळीचं पत्र पाठिलं अयोध्येला. 34 ओळीचं. जगदानंद कंद जगतपते तमाम कृपा भयप्याप्तो राजाश्रय अधिष्ठिता ममम गत्वा राजाश्रय नैवम सकल स्थितेषु. हे देवा, तुमच्या कृपेनं मी लंकेचा राजा झालतो, पण काय माझं पाप उदायला आलं. साऊंड बंद येत नाही की चालू मला कसा आवाज येईल? रिटर्न दे, मग थोडं रिटर्न वाढव. बघ, माझं स्वराज्य गेलं प्रभू, गेलं स्वराज्य. एकादशीच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता पत्र आलतं. एकादशीच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता भगवंताच्या हातात पत्र 10:30 वाजता पडलं आणि 11:15 वाजता पत्र वाचून झाल्यावर 34 ओळीचं पत्र वाचिलं, पत्र पालथ केलं आणि पाठीमाग भगवंतानं काही 2-4 ओळी लिहिल्या. उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता तुला लंकेचा राजा पुन्हा करीन. तो आगावपणा केला ना बाबा देवाने. 7-8 दिवसाला राजा करीन म्हणायला पाहिजे होतं ना. एकादशीच्या दिवशी 11:15 वाजता पत्र वाचिलं, 10:30ला 11:15 वाजता लिहिलं, उद्या सकाळी ठीक 7:30-8 वाजता राजा करील, म्हणजे द्वादशीला सकाळी. लिहिताना काय नाही वाटलं देवाला. संध्याकाळचा फराळ झाला तरी काही वाटलं नाही. संध्याकाळची पंचपदी झाली, भक्ताई सोबत देव भजन करतोय तरी काही नाही. एकादशीच्या जागरातून उठले आणि आराम करत असताना 11:15 वाजता शेंडीतला घाम पायात आला. अरे बापरे म्हणले, उद्या सकाळी बिभीषणाला पुन्हा राजा करायचे, पुन्हा राजा करायचे. पण बिभीषण त्याच वेळेला राजा होईल ज्या वेळेला शतमुखी नावाचा रावण मरल. तोपर्यंत बिभीषण राजा होत नाही. आणि बिभीषण जर उद्या सकाळी 7:30 वाजता राजा जर नाही झाला तर मी सूर्यवंशातला राजा आहे, प्राण जाय परिवचन न जाय. आपलं कुळ मातीत जाते, आपला शब्द मातीत जाते. भगवंताच्या डोक्यातला घाम पायात आला. आईसाहेब जवळ आलं, विचारलं, प्रभू तुम्हाला घाम कशामुळे आलाय? तुझं चांगलं आहे का? हॅलो, दे मग तुझं, दे मला, दे तुझं. मॉनिटर आहे का वर मांडा? नाही काय नसते, आता ते खूप नसते. एकदा खळं भिजल्यावर महाराज त्याला झाकायला काय नसते, त्याला पांगवात लागत असते, त्याचा विषय. पण तू मला दिल्यावर तू काशी होईल. इकडे आईसाहेबांनी विचारलं, प्रभू तुम्हाला घाम कशामुळे आलाय? देवानं सांगितलं, मा घाम मला पुसताय ना, तू काऊन येड्यावानी करायला लागली? रागात जर माणसाला बायको बोलली ना तर जास्त राग येतो बरं का. ज्याचं लग्न झालंय त्याला सांगतोय, येतो राग माणसाला. देव जरी असेल तर काय नियम आहेत ना प्रत्येकाला. आईसाहेब म्हणल्या, मी किती घाम पुसते तरी पुन्हा यायलाय, तू का ताण देते कशी ते? याच्यामुळे मला जास्त घाम यायलाय. बरं ठीक आहे, मी ताण देत नाही, पण घाम कशामुळे यायलाय? काल दुपारी पत्र आलं तर 10:30 वाजता ते पत्र वाचिलं. बिभीषणाचं स्वराज्य गेले. मी त्याला म्हणलं सकाळी 7:30 वाजता तुला पुन्हा राजा करतो. पण शंका अशी आहे, तो शतमुखी नावाचा रावण तिथं पगडा घालून बसलाय आणि तो जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याला राजा करता येत नाही. सीताई साहेब म्हणले, मग तुम्ही बी एवढा काऊन ताण घेतला? 7-8 दिवसाला राजा करीन मला म्हणायचं होतं ना. ते म्हणले, तेच नाही कळालं मला, पुन्हा तिथंच जाते का तू बी? मला तितकं कळालं असतं तर ह्या तासाला कशाला आलो असतो मी? माझ्या लक्षात नाही ना आलं ते. मी गेलो सकाळी 7:30 वाजता. मग एक काम करा मालक, आता तुमचा घाम पुसायची ताकद एका संन्याशात आहे. त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय.
का माझे तुकोबराय शरण जातात? का तुकोबराय? का अधिकार आहे माझ्या मारुती रायाचा? का अधिकारी? काय अधिकारी? आणि मग भगवान परमात्म्याने डोळे झाकले, स्मरण केलं नाही, ध्यान केलं नाही, आठवण केली. स्मरण करावा तर देव आहे, ध्यान करावा तर देव आहे. आठवण केली. हनुमंता कुठे असेल रे सध्या? महाराज जगाच्या मालकाच्या अंतःकरणात मारुतीरायाचं नाव आल्याबरोबर रात्रीच्या 12:30 वाजता मारुतीरायाच्या अंतःकरणाला घाम सुटला. घाम 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 घाम. याला म्हणायचं भक्ती, याला म्हणायचं प्रेम. तर हे वाक्य काही काही माणसं संसारात वापरित. संसारात एक जण ज्ञानोबरायच्या सोहळ्यात, मी दिंडी क्रमांक 15 मध्ये चलत असतो आमच्या मालकाच्या दिंडीत ज्ञानोबरायच्या पाठीमाग. तर मी 65 वर्षाचं एक म्हातार बळद जत्राला नेलं आणि एक दिवशी त्याला दुपारा झाडाखाली विश्रांतीला बसल्यावर गुचकी लागली. मी म्हणलं गुचकी कस काय लागली? म्हणलं पोरायच्या माईन ध्यान केलं का नाही? अरे मी म्हणलं बापऱ्या, तू इकडच काशी झाली तरी तू ध्यान करीत नाही. ती तुला गुचकी ध्यानाची नाही, तू पाणी पी, तू गुचकी जाती. तू हो कोण ध्यान करायला तिकडे वळाया फोडीतून? तू हो ध्यान करायला लागले कोण? रिकामय ध्यान करायला. 40 एकरचा 2 एकरवर आलास, पोरं वैतागले तुला, तुला ध्यान करते फेर तिथं. हो मंदिर सुने ठुले नाहीस, पते खेळू खेळून तू हो बसले कोण ध्यान करीत? काय काम चांगलं केलंस? एका पोरीचं लग्न एकादशी शिव केलं नाहीस, कोण तो ध्यान करीत? मंदिरात भजनाला जातून जाताना लाईट खिशात घेऊन जातून कोण तो ध्यान करीन? गेलाच एखाद्या गावात काकड्याला तर सकाळीच हरभरं उपटून नेतून कोण तो ध्यान करीन? संडास नसली तरी डबा घेऊन जातून दुसऱ्याच्या गाडीचं येठण सोडून आणीतून कोण तो ध्यान करीन? आता सगळं मला माहित होतं, पण मी असं म्हणत नव्हतो. मी फक्त त्याला म्हणलं पाणी पी. राहिली त्याची गुचकी. कुठं मारुती राय, कुठं प्रभू रामचंद्र, आणि कुठं हे दाड्याचं टमरेल? कुठला संदर्भ कुठं लावित असते का? रूम नेणंच आणायला पाहिजे. विठाला विठाला मारुतीराय शांत करण्याला घाम आला. यतिदंत, भयदंत, साक्षीदंत आणि पुष्पदंत हे 4 वानर मारुतीरायाच्या सोबत होते. पण स्वतः जी का उठून बसलात? पुष्प्या, मालकान ध्यान केलं माझं, जावं लागतं अयोध्येला. का क्षणाचा विलंब न करता अयोध्येत उड्डाण केलं. रात्रीच्या 12:15 वाजता मारुतीराय अयोध्येत प्रगट झाले सुमंताच्या दारात. सेवकांनी सांगितलं, प्रधानजी. कोण? मारुतीराय आलेत. हनुमंत एवढ्या रात्री? सुमंत महाराज, मालकानं आठवण केली, जावं लागते. 5 मिनिटात मोठ्या दरवाजाचं दार वाजलं. आतमध्ये गेले. आईसाहेबाने विचारलं, प्रधानजी कोण आलंय? मारुतीराय डोळेच भरून आले सीता आईसाहेबाचे. आलास हनुमंता? आलो आईसाहेब. प्रणाम केला. प्रभू रामचंद्राच्या चरणावर साष्टांग दंडवत केला. भगवान काय अडचण आहे? देवाला पाहिल्याबरोबर, मारुतीरायाला पाहिल्याबरोबर डोळे भरून आले. कडकडाटून मिठी मारली. हनुमंता, अरे अर्ध्या तासापूर्वी तुझी आठवण झाली रे. आलास हनुमंता? जी प्रभूजी आलो. देवा कशामुळे रडतात? संकट आहे रे हनुमंता. काय संकट आहे? मी शब्द दिलाय सकाळी 7:30 वाजता 8 वाजता बिभीषणाला राजा करील. बिभीषण तर राजा कधीच झाला ना मालक? झाला रे, पण शतमुखी रावणानं पुन्हा स्वारी केली आणि त्याचं स्वराज्य पुन्हा हिरावून घेतलंय. तुकोबाराय का शरण जातात याचा संदर्भ ध्यानात ठेवा. आणि त्याला सकाळी 7-7:30 वाजता राजा करील असं माझं वचन आहे. मग देवा अडचण काय? काय नाही म्हणले. शतमुखी रावण जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याला अभयपत्र देता येत नाही, निर्भयाचं पत्र देता येत नाही. मारुतीराय म्हणले येऊ खाणून मग त्याला तिथं का बाबा टाईम आहे का काय? भक्तीचं टोक आहे. हा मारुतीराय का तुमच्या आमच्या भक्तासारखे भक्त जोडीत होते? बाबा उपरनं लय खास आहे, ध्यान मला. बाबा पटका लय चमकायला द्या.
बाबाला तसा पाठवू नको घरी म्हणजे बरे सुंबळ्या, नाहीतर बाबाच खाऊ नको एखादी म्हणून बरे. ही आपली भक्ती, ही आपली भक्ती, ही आपली भक्ती. येऊ का मालक हाणून? मालकानं सांगितलं एकटा नको जाऊ, मला घेऊन जाय. इथं बी देवान गडबडच केली बर. जगाचा मालक मारुतीराच्या खांद्यावर बसले आणि तिथं का रस्ते पाहायचेत, का खड्डे पाहायचेत, का पुलायचे काम पाहायचेत, का ब्रेकर पाहायचेत, का पुढून आलेले टर्क पाहायचेत, वरूनच उड्डाण. त्या शतमुखी रावणाच्या नगरीमध्ये भगवंताचं प्रयाण. हे झोपलेलं होतं, घोरू लागलं, कचून खाल्लं त्यानं आपल्या सत्यात, झोपलं होतं ते. रात्री शंख वाजला 1 वाजता, युद्धाचा शंख बाबा. आणि शंख वाजल्याबरोबर धडपडून उठलं. पितांबर नेसलेला होता, वरी उघड भोप होतं आणि तसंच खडग घेऊन आलं मारायला. सन 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 बाण सोडे प्रभून. पण बाबा मरस म्हणते ते, मरसनं 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 ते. आणि मग भगवान खाली वाकले, म्हणले हनुमंता मेळ बसन गडे. हे आपल्याला वाजवायच्या माग दिसते उजडूस तर. एक जण मला म्हणला महाराज एवढी गडबड काय होती? कारण सकाळी देवाला साधन द्वादशीचं व्रत होतं बाबा, आणि एकादश कोणाला धरता येते बर का. पण साधन द्वादश धरण्यासाठी दिसले बाबा. ज्याला साधन द्वादश धरायची का यायला सोडू ना. ज्याला साधन द्वादश धरायची त्याची बायको सूर्यवंशी नसली पाहिजे. ज्याची बायको सकाळी 4 वाजता उठती त्यानं साधन द्वादशी धरायची, नाही त्यानं साधन द्वादशीच्या नादीत लागायचं नाही. सकाळी सूर्यनारायणाचे किरण पडणं आणि वदनी कमळ घेता म्हणणं, याला म्हणायचं साधन द्वादश. पळा मात्र अभवकरणाची दीर्घकालाची खंडवृत्ती गौमासा समम भक्षंती पापहा. धर्मतत्व सांगते. पळ मात्रे कर शकम करण्याचा जर बहु झाला, करण वेळ झाला तर काहीच मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. एका साधून उशीर झाला म्हणून तुळशीचं खाली पडलेलं पान खाऊन द्वादश सोडली, इतका दंड असतो. शास्त्र इतकं सोपं नाही. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. हे शास्त्र, हे शास्त्र, हे नवीन काढलेले शास्त्र नाही. भद्रश्रवा नावाचा राजा होता, त्याला शांबाला नावाची कन्या होती बर का. आणि काय त्याचं सगळं राज्य गेलं बर का. आणि काय त्या पोरीनं बापाच्या इथून मिठाची कळशी भरून आणली बर का. आणि एक एक मिठाचा कडा सैन्याच्या हातात दिला बर का. काय त्या सैन्याने मिठाचा खडा खाल्ला बर का. काय सैन्याला ताकद आली बर का. शत्रूचा फडशा पाडला बर का. आणि पुन्हा राजाला राज्य मिळालं बर का. तिचं नाव शांबाला होतं बर का. रुमण्या वाचून सांग जाय रे. अरे मिठाच्या खड्यानं जर ताकद आली असती तर भारताच्या सीमेवर बंदुकीन तोफा द्याचं काम नसतं पडलं बाबा. पांचट शास्त्र नाही. खलभव सकल ती गंधे जायम रोमम सकलम नवंति शंकम खंड दीर्घयति काल सुधाना पर्वम भवति भास्कर जाय. याच्याही पुढचे गोड सांगितले असते पण हे मदत करीनच ना आपल्याला. कोणत्या गोष्टीत उल्हास असतो. बैल असं हॅट म्हणलं की कडीला मुळडण न्यावा, आवत हाणायची मजा. हॅट म्हणणं त्यानं बैठक आण. मेला नाव धानणार विठाला विठाला सेवा कमी करणार नाही. आजची प्रसादाची सेवा आहे, मारुतीराच्या जन्मदिनाची सेवा आहे. महान भगवत भक्त भगवान पांडुरंग स्वरूप अशी प्रतिपंढरी असणाऱ्या त्या प्रतिपंढरीच्या परंपरेतली सेवा आहे, कमी नाही करणार. विठाला विठाला गडबड
केली देवाने थोडीशी गडबड. मारुतीरायने विचार केला देवा हे मरत नाही तुमच्या हातानं. मारुतीरायने 1-2 अस्त्र टाकून पाहिले तरी मरण. मग मारुतीरायनं बाबा 6व्या क्रमांकाच्या संन्याशाची आठवण केली. त्या संन्याशाचं नाव होतं देवर्षी नारद. आले नारद आले. काय हनुमंता हे कस काय मरण हो? नारद म्हणले हनुमंता याला माणसाच्या हाताने मरण नाही, याला आदिशक्ती पाहिजे. अरे बापरे म्हणले सीताई साहेब तर घरी आता. घरी गेले नारद तितका इस्तू टाकून निघून गेले. मारुतीरायनं देवाला खाली वाकिलं म्हणजे मानावर बसलेले होते देव खांद्यावर. म्हणले देवा माझ्याच्यानं तुमच्याच्यानं मरत नाही, आई साहेबाला आणावं लागते. मग भगवान प्रभू रामचंद्र म्हणले मी इथं थांबतो, तू सीताला घेऊन या. मारुतीरायनं बी गडबड केली. आता सीताला आणायचं म्हणल्यावर देवाला सोबत नेवा ना. हे एकटीच घरी गेले आणि घरी गेल्यावर लक्षात आलं मी तर ब्रह्मचारी आहे, बाई खांद्यावर कशी नेऊ. हे तिथं गेल्यावर कुठं उघडलं ना. बरं आता पुन्हा जाऊन देवाला आणा तर वेळ फक्त 1.25 तासाचा राहिलाय. त्याला मारायचंय, स्नान करायचंय, साधन द्वादशी सोडायची आणि अभयाचं पत्र लंकेला पाठवायचं. बाबा वेळ मोजका होता ना आणि मोजक्या वेळेत जाण्या येण्यातच रात्र जायची ना. रात्र 4 घंटेची सजिन्यातच रात्र गेली. मग सोंग उजाड्या वाजतेत का? मग पहाट उजाड्या हलकी वाजली. लोक म्हणले चाललो घरी आता, चल द्या तुमचे सोंग पहाट. मारुतीराय म्हणले काय करावं. तरी पण बुद्धिमत्तांवर त्याने विचार केला आपण आई साहेबाला आवाज दिला तर पायी पायी नेता येत नाही आणि खांद्यावर मी घेत नाही. मग काय बुद्धी. उग तुकोबर आहे पाया पडत नाहीत कोणाच्या. इडे इतकं तुकोबर आहे कोणाच्या पुढे वाकायला. शेपटीला आज्ञा दिली आणि भगवान प्रभू रामचंद्राच्या राहत्या मालाला आढा टाकला आणि घेतलं उपटून वाढव. आई साहेब मधल्या मध्ये म्हणल्या माय कशा कणी खिडकी हलायत लागल्या. दाशा म्हणल्या माय भूकंप चालू आहे का काय. आता भूकंप करायचं त्याच्यात देराच्या हातात. शेष पृथ्वी कोण हलित असते शेष आणि शेषाचा अवतार कोण होते लक्ष्मण. आणि लक्ष्मण सीता आई साहेबाचं घर हलित होय. हे घरचाच खेळ आहे ना. मुकाड्या बस म्हणले भूकंप होत असतो कुठे अयोध्येमध्ये. मुकाड्या बस. त्या म्हणल्या माय पाहण पडदे हलायले, काच वाजायले, उतरंडी हलायले. आता आणला तिथं ते वाडा. भगवंतानं वरी पाहिलं तर असा पाया लटकलेला होता. भगवान म्हणले हनुमंता अरे लक्ष्मणाला शक्ती लागली तेव्हा पर्वत सांगितला होता, आता काय पर्वत करायचा. मारुतीराय म्हणले देवा पर्वत नाही नीट पहा ना तुमचं वाड आहे. मग तू सीता खांद्यावर काऊन नाही आणली. मग मला दुसरी बाई जर खांद्यावर घ्यायला परवानगी होती तर लग्न करायला काय हरकत होतं. मला कोण म्हणेल ब्रह्मचारी, मला कोण म्हणेल संन्यासी. ह्या गाव पण आम्हाला कशाला फरता प्रभू याच्यात. ते बी खरंच म्हणले. भगवान म्हणले आता आवाज तर दिन म्हणले. मी कशाला आवाज देऊ, इतक्या उंच आवाज जात असतो का. मग शेपटीच्या गोंड्यान दररोज वाजिलं असं वाजिलं शेपटीच्या गोंड्या. का तू कुबराय शरण जातात. आणि मग आले प्रभू आले. भगवान म्हणले हिशोबाने खाली पडशील. दारू गाड्याबरोबर 5-4 किलोमीटर खाली खोलगाव. मालक काय काम आहे. हे घे वाहतूक आणि मारत्या राक्षसाला सोड खड्ग आणि शतमुखीचा शेवट केला. बाबा जशाला तसा वाडा मारुतीरायनं जागच्या जागेवर नेऊन टाकला. सकाळी 4:45 वाजता प्रभूचं स्नान झालं. सूर्योदयाला सकाळी द्वादशी सुटली आणि अभयाचं निर्भयाचं पत्र आकाश मार्गाने जाणाऱ्या एका वाहनात, त्या वाहनाला विमान म्हणतात. विमान फक्त 14च आहेत बर का. टपराचे बाबा कुंटाला नाहीत, टपराचे विमान कुंटाला नाहीत, कुंटाला. पण वरचे विमान 14. मी पुढे सांगेल तुम्हाला विमान नंतर सांगतो. पुन्हा एक विमान सांगतो. मग आकाश मार्गाने जाणारी 2 घोडी होती. ती रथाला झुपली आणि त्या रथात एक सेवक पाठीला आणि विभीषणाला अभयाचं पत्र दिलं. आता तुझा राज्याभिषेक चालू कर. शतमुखी रावण रात्री 2:30 2:30 2:30 वाजता मारला. काय आनंद काय आनंद. दृष्टांत संपला.
माझ्या तुकोबऱ्याला एक जणाने विचारलं, तुम्ही मारुतीरायला शरण का जातात? तर डोळे भरून आले. बाबा रे, मी ज्या भगवंताचं भजन करतोय, मी ज्या भगवंताचं भजन करतोय, त्या माझ्या जगाच्या मालकाला आलेलं संकट निवारण करण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला मारुतीराय म्हणतात. थोडासा विचार करा, जर मारुतीराय तिथे आले नसते तर प्रभू रामचंद्राचा द्वादशीचा शब्द बाबा खरा झाला असता का? नाही 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 नाही. मग जगाच्या मालकाला शाब्दिक दूषण लागलं असतं. तुकोबाराय म्हणतात, मी ज्याचं भजन करतोय त्या माझ्या विटेवरच्या मालकाला आलेला घाम पुसण्याची ताकद मारुतीरायात, माझ्या विटेवरच्या मालकाचा शब्द खरा करण्याची ताकद मारुतीरायात, म्हणजे माझ्या मालकाचा शब्द किंवा संकट दूर करण्याची ताकद ज्या मारुतीरायात आहे त्या मारुतीरायाला शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता. तुम्हारो राम दुता, शक्ती माझ्या मारुतीरायाची. म्हणून तुकोबाराय शरण शरण जे हनुमंता. कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं. उदाहरण क्रमांक 2. युद्ध सुरू झालं. युद्ध 18 दिवसाचं होतं. 9 दिवसात वधिले कौरव. आरतीत पुरावा आला. श्रीमूळ वेद व्यास भगवान 1.25 लक्ष भारत केले निर्माण. दया प्रति प्रश्न केला जन्मे जयान. समूळ सांगा मजला पूर्वज कथन. जय देव जय श्री पांडवा. धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. जय देव. याच आरतीमध्ये 9 दिवसात वधिले कौरव. 18 दिवसाचं कुरुक्षेत्रातले युद्ध 17 दिवस निघून गेले. 17 दिवसाची संध्याकाळची युद्धाचा शांती शंख फुंकला. सकाळचे शंख युद्धाला सलसलित करण्याचे फुंकायचे आणि 5:30 पावणे 6 वाजता शांती शंख फुंकल्या गेला की दोन्ही सैन्यातल्या माणसानं आपापल्या शिबिराच्या ठिकाणी निघून जायचं. हा युद्धाचा धर्मदंड होता. का तुकोबाराय शरण जातात? पुन्हा एक उदाहरण सांगतो तुम्हाला. 17 दिवस आटपले. 17 दिवसाच्या कालापर्यंत कधी युद्ध त्या दिवशी सुट्टी झाली की कधी अर्जुन रथाच्या खाली उडी मारायचे, कधी भगवंत अगोदर मारायचे. कोणी मागे पुढे काय काय शंका नव्हती त्याच्यात. पण 18व्या दिवशी युद्ध पूर्णत्वाला गेलं. कशामुळे गेलं माहितीये का? त्या दिवशी कौरव समूळ संपले. शेवट झाला कौरवाचा. त्या दिवशी विरोधकाचा शेवट झाला. ज्या वेळेला कौरव पूर्ण संपले त्यावेळेला अर्जुन रथात जल्लोष करू लागले, नाचू लागले. अर्जुन नाचू लागले. अर्जुनाच्या अंगावर फुलाची वृष्टी होत होती. फुलांच्या माळा गळ्यात टाकू लागले. अर्जुनाच्या अंगावर गुलालाची उधळण होत होती. अर्जुन जल्लोष, आनंदात 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 तल्लीन येत. अर्जुन तल्लीन. तेवढ्या अवकाशात वरी बसलेल्या संन्याशान देवाला चुटकी वाजली. देवा बस झालं, जाऊ द्या मला. का तुकोबाराय शरण जातात? का जाऊ द्या म्हणले देवा मला, जाऊ द्या. भगवंतानं लक्षात घेतलं मारुतीरायला गडबड दिसती. अर्जुना जी प्रभू रथाच्या खाली उडी हाना. अर्जुन म्हणले देवा आज काय गडबड आहे? उडी हाणायची आपल्याला? कशामुळे उडी हाणायची? आज ज्याची आपल्याला भीती होती ते तर मेले ते कौरव. आता काय भीती आपल्याला? ऐका अर्जुना, ऐका माझं. तुम्ही उडी टाका अर्जुना, पटकन हाना उडी, लवकर हाना, हाना उडी हाना. ऐका अर्जुना, हाना उडी. देवा तुम्ही का ताण घेता प्रभू? आता काय गरज आहे उडी हाणायची? तुम्ही 17 दिवस असं का म्हटले नाही? अर्जुना फैस घातण्यासाठी वेळ नाही. विनंती करतोय तुम्हाला. सगळं मातीत जाईन बरं का. आतापर्यंतच केलेलं सगळं मातीत जाईन, सगळं मातीत जाईन. तुम्ही उडी हाना पटकन. अर्जुन उडीच हानीनत. जगाचे मालक जवळ आले. अर्जुनाचा दंड धरला.
आणि रथाच्या खाली लोटून दिलं. ब्रह्मांडाच्या मालकाने अर्जुनाला रथाच्या खाली ढकलून दिलं आणि स्वतः उडी टाकली. काही सेकंदात रथाचा कोळसा झाला. काही सेकंदात. आता मात्र अर्जुनाच्या सगळ्याच अंगाला घाम आला. तेव्हा 17 दिवस रथ कस काय नाही जळाला? हे रथ जळाला कशामुळे? तर भगवान सांगतात, अर्जुना, इमानदार माणसं युद्ध करायला कौरवाकून होते बर बाबा. पांडवाच्या पक्षात इमानदार एकच व्यक्ती होती, ती फक्त धर्म. देवानं त्याची सुद्धा इमानदारी शाबीत ठेवली नाही. देवानं तर इमानदारीने युद्ध केलंच नाही. 19 पाप केले. मी सांगतोय म्हणून नाही बरं का. देवाची चूक काढायची गिरगावकराची काय लायकी? सकाळच्या जिबेल किडे पडतील. महाभारत सांगतोय म्हणून म्हणतोय 19 पाप केले देवाने. पण कौरवाच्या पक्षामध्ये 22 लोक इमानदार होते. 22 लोक. मग एक जण म्हणला, इतके इमानदार असून तिकडे काऊन लढे? भाकरीचे कान कोंडे. नच उलटे काळेज त्याचे, नच उलटे काळेज त्याचे, परिशर्मिंदे अन्नाचे, परिशर्मिंदे अन्नाचे. त्याचे काय काळज उलटे नव्हते, पण भाकरीचे कानकोंडे होते. शब्दातले बांधलेले होते. एवढे इमानदार द्रोणाचार्य, एका तिळा इतकी सुद्धा पापाची कुचराई नाही. एवढे इमानदार भीष्माचार्य, त्या पक्षाचे सेनापती, तिळा इतकं पाप नाही. किती कर्ण इमानदार. देवानं कर्णाला इमानदारी मोडण्यासाठी त्याला माशा धरणाराचा मुलगा म्हणत होते, म्हणून त्याला क्षत्रियाचा पुत्र सिद्ध करण्यासाठी कुंती त्याच्या भेटी करता नेली. आणि ज्या वेळेला कुंती कर्णाच्या जवळ आल्या, त्यावेळेला कुंतीनं कर्णाला सांगितलं, तू कोण आहेस म्हणून. कुंती सांगती देवाला, पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, पांडव रे पहिला. कुंती सांगती देवाला, पक्षात. कुंती सांगती देवाला, कर्ण तो पांडव रे पहिला. दुर्वासाच्या कृपादाने 5 मंत्र दिले त्याने. मंत्र सूर्याचा जपला, कुंती सांगती देवाला. मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडव रे पहिला. सांगितलंय कर्णा, तू माझा मुलगा आहे, पण आई माफ कर ना. आता मी दुर्योधनाला शब्द दिलाय, नाही मोडणार. काय इमानदार कर्ण. देव फोडायला गेला बाबा. देव देव माणसं एका बंडलातच फुटते. एकाच बंडलात देव देव. ब्रह्मांडाचा मालक फोडायला गेला. ब्रह्मांडाचा मालक. माणसं किती बेहमान. एकाला म्हणले त्याच्या जीप मध्ये, दादा देवा शपथ मतदान तुम्हाला पण फिरू द्या त्याच्या संग. हे गाडी पुला खाली जाईल रे सुंबळ्या, पुला खाली जाईल. इतकी बेईमानी असते रे. सकाळी एकाची भजे, दुपारा एकाची खिचडी, संध्याकाळी एकाची प्याची, दणका चौथ्यालाच आणायचा. इतकी बेईमानी.
माय फोडण्यासाठी आली, माय माय देव फोडण्यासाठी आला. नाही फुटला कर्ण बाबा, काय इमानदार कर्ण असेल. भगवान सांगतात अर्जुना, त्या इमानदार कर्णाच्या अस्त्र शक्ती रथावर खेळत होत्या. त्या पितामह भीष्माचार्याच्या अस्त्र शक्ती रथावर खेळत होत्या. द्रोणाचार्याच्या अस्त्र शक्ती रथावर खेळत होत्या. मग 17 दिवस रथ काऊन नाही पेटला? वरी मारुतीराय बसलेले होते. मारुतीराय म्हणजे चित्रातले थोडेच होते का? एखाद्याला खपक्या माणसाला शेपूट लावून थोडंच मारुती केलं. सोंगातला मारुती पिकत असतोय. आमची इथं पोळ्या लळीत करतात बाबा, लळीत पोळ्याला लळीत करतात, लळीत करीच्या दिवशी लळीत. मग पोरं म्हणले बाळू महाराज औंधा आपल्याला रामायणातले पार्ट करायचे. म्हणलं करू. आमच्या इथल्या सकाता त्याचा पांड्या 134 किलो होता. त्याचं वजन 134 किलो. काहीच काम करीत नव्हतं ते. हे कोकण्या मशिवानी बसलेलंच आपलं कहाच्याच काम. 134 किलो. तर मी म्हणलं आता नाटकातच करायचा ना, मग याला मारुती करा. मग त्याला मारुती केलं. त्याच्यात बायकोची लाल साडी आणली, त्याची लंगोटी, अर्धी साडी कापली, त्याची शेपूट. काय मारुती दिसू लागला. 134 किलोचा म्हणल्यावर बघा ना बाबा कसा दिसत असेल. इतकं नाटक रंगात आलं, इतकं नाटक रंगात आलं. आणि नाटक रंगात आल्यावर त्याचं मोठं पोरग पळत आलं. म्हणला बाबा मला दुसरा एक भाऊ झाला. घेतली मारुतीची शेपूट उपसून मारुत्या बिडला. म्हणला आईचं शिजर झाले. गेला मारुती दवाखान्यात. असा मारुती असेल का तो? चित्रातला मारुती असेल का? विचारलं अर्जुनानं देवा. कर्णाची शक्ती असेल, पितामहाची शक्ती असेल, द्रोणाचार्याची शक्ती असेल, इथे करून 22 अधिकारी लोकांची शक्ती असेल, मग 17 दिवस रथ काऊन नाही जळाला? अर्जुना, या रथावर मारुतीराय होते. देवा ठीक आहे, जाऊ द्या मारुतीरायला, पण तुम्ही रथावर होते ना. भगवान म्हणले हनुमंता मारुतीरायाने उड्डाण केल्यावर माया सगट रथ जळाला असता. माया सगट सुद्धा रथ जळाला असता. म्या सुद्धा 19 पाप केलते. मी सुद्धा 19 पाप केलते. 19 ज्या द्रोणाचार्य वरी गेलते तेव्हा द्रोणाचार्याचं प्रेत तुकडे करायला लावणारा जगाचा मालक होता. द्रोणाचार्याच्या शरीराचे तुकडे विश्वाच्या मालकान करायला लावले. द्रौपदीच्या भावाला युद्धभूमीत फेकून दिली. हे माझंच पाप आहे. दुर्योधन पूर्ण वज्राचा होणार होता. मी सुदामा माळ्याचं रूप घेतलं आणि त्याला रस्त्यात फुलाचे हार गुंडाळले. त्याच्या आईने विचारलं वाटात कोण होतं? म्हणले सुदामा माळी. माळी नव्हतं म्हणले, द्वारकेतलं काळ होतं. आणि त्या बाईने शाप दिला, 56 कोटी यादव दारू पिऊन मरते. 19 पाप होते माझ्या मागे. 19 माझ्या सगट रथ जळाला असता. देवा तुम्ही असताना रथ जळाला असता. 100 वेळा सांगतोय अर्जुना, माझ्या सगट जळाला असता. त्यावेळेला अर्जुनाचे डोळे भरून आले. देवा आपण दोघं जर वाचलो असतो तर मारुतीरायामुळं. चला दृष्टांत संपला. माझे तुकोबाराय म्हणतात, ज्याचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते त्याला भक्त म्हणतात. ज्याचे रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे त्याला भक्त म्हणतात. त्या भक्ताला जरी वाचिला असेल तर मारुतीरायाची ताकद. आणि सृष्टीतलं झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्या जगाच्या मालकाला जरी वाचिला असेल तर ती मारुतीरायाची ताकद. भक्ताला आणि देवाला जीवदान देण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना मारुतीराय म्हणतात. म्हणून शरण शरण चरण
शरणाची मानून पळू नका कोणी काही काम नाही एवढं पळायचं. काय उग बारकाले पोरं तिकडे गर्दा करायला तर तुम्ही उग काय तुम्ही काय डॉक्टर नाही आहेत का उभे राव पाहाला हा? एखादी भेंड किती कुण आली तर 3 कोस पळतात काय तुम्हाला तिकडे बघायला. काय नाही काम आता बस आला संदेश तिकून मिंट्री तिकडे मिंट्री सज्ज आहे कशाला ताण घेते बसा 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 विढाला विढाला म्हणून तुकोबराय शरण शरण जी हनुमंता म्हणून तुकोबराय मारुतीराचं दर्शन घेतात. $83 लाख मुसलमान जमले हो औरंगाबादला. 83 लाख तरी कवडीचा गर्दा नाही, कवडीचा गर्दा नाही. आणि आपल्या लोकांत शेपुडे आहेत काहीच फरक नाही. सारा म्या 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 म्याच खेळ काय एडपटपणा. काय शास्त्राची धर्माची मर्यादा सांडणारी माणसं सगळी. बस म्हण त्याला बी म्हणा आता नका सांगू बस. बास पुकारू नका तुम्ही आता थांबा. विठाला 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 2 उदाहरणं झाली का. अजून एक सांगतो बाबा. मला 250 उदाहरणं पाठ आहेत. मग हे थोडेच आहेत महाराजाचे. समुद्राच्या तीरावर 18 पद्म वानर 72 कोटी रीत 56 कोटी गोलांगुळ बसले. का तुकोबराय मारुतीरायल शरण जातात. सगळे उन्हाळ बसलेत. आपण कितीक माणसं आहे तिथे बसलेले. पण एवढ्या माणसासाठी मंडप द्यावा लागला. दुपारा एवढे झाडं आहेत का बाबाजी इथं नाही. तर 18 पद्म वानर 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगोळ इतक्यासाठी झाडं कुठून असतील. पुण्याला बसले सगळे उडाला. माझा ब्रह्मांडाचा मालक लक्ष्मणजी झाडाच्या सावलीला आहे. देवाला घाम येतोय. का तुकोबराय शरण जातात. पहा पुरावा किती गोड आहे. 4-2 वानरांनी मारुतीरायला सूचना केली. हनुमंता आपण ज्या मालकाचं भजन करतो त्या मालकाला घाम आलाय रे, घाम आलाय. कशा करता घाम आलाय पुसून घेणं. विचार विचार विचार. मारुतीरायनं सांगितलं दोघा भावाची चर्चा आहे. आपण मधात कशाला बोलायचं रे. हो द्या त्यांची चर्चा. मलाही सहन होत नाही देवाला घाम आलेला. पण भगवान सांगत नाहीत मी काय करू. शेवटी नाईलाज झाला. सर्व वानर उठले आणि मारुतीरायला ढकललं. विचार म्हणले घाम कशाने येतो. विचार विचार विचार. देव सावलीला आहेत कशामुळे घाम येतोय. गेले मारुतीराय. भगवान उष्णतेने आलेला घाम झाडाखाली गेलं की घाम जिरून जातो. उष्णतेने आलेला घाम फॅन खापाशी गेलं की घाम जिरून जातो. उष्णतेने आलेला घाम कूलरच्या जवळ गेलं की घाम जिरून जातो. उष्णतेने आलेला घाम एसी रूम मध्ये गेलं की घाम जिरून जातो. चला फॅन एसी कूलर त्या काळात नसेल पण झाड होतं.
देव झाडाखाली बसलेले तरी घाम यायलाय. वानर उन्हात असताना घाम नाही. काय हा तानाचा घाम होता. देवाला ताण आलेला होता आणि त्या तानाचा घाम होता. काय ताण होता, काय ताण आहे प्रभू तुम्हाला. भगवान म्हणतात, हनुमंता सीतेचा शोध तू लावलास. रावणाच्या अशोक वाटिकेत माझी धर्मपत्नी सीता तिथे आहे, पण ती रावण मरेपर्यंत आपल्याला सीता प्राप्त होत नाही. आणि त्या रावणाला मारण्यासाठी मला लंकेत जावं लागते. लंकेत नेतू कसं, कसं न्यायचं. कारण विमान फक्त 14 होते. विमान फक्त 14 होते आणि 14ची 14 विमान राक्षसांकडे होते. 14ची 14 विमान राक्षसाकडे होते. राजा रावणाच्या लंकेत 4 विमान होते. 4 14 पैकी रावणाकडे 4 होते. 4 रावण मारल्याच्या नंतर भगवान ज्या विमानात बसून अयोध्येत गेले का, त्या विमानाचं नाव होतं कामक नावाचं विमान. कामक कामक असे 4 विमान राजा रावणाकडे होते. बाकीचे काही राक्षसांकडे, काही लोकांकडे असतील, पण ती त्यावेळेला भगवंताला ते विमान प्राप्त शक्य नव्हतं. कारण ते विमान त्या समुद्रावरून जाणं शक्य नव्हतं. रावणाचा कडेकोट बंदोबस्त असा कडक होता की विमान खाली पाडण्याची ताकद होती. शक्तिशाली लोक होते रावणा. हनुमंता ते शक्तिशाली 4च विमान रावणाकडे, तर ते आपल्याला कसे प्राप्त होतील, कसं जायचं तिथं. रावणाकडे फार मोठं ख्यातनाम विमान होतं. विसंगती होती तरी सांगतो विमान 14 पैकी 1 विमान. हे टापराची विमान लय पाहिली मी वरी. 5-25 वेळेस बसलो मी वरच्या विमानात तुमच्यात पैशावर. हो, आपली काय लायकी वर विमानात बसायची. देवीचं तेल देवीला आणि भूते आला घाईला. तुमच्यात पैशावर. एकदा आम्ही अहमदाबाद द्वारकेला गेलो बाबा. अहमदाबादून विमानात बसलो तर त्या विमान चालकानं अनाउन्सिंग केली, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए, हवाई जहाज समुद्र पठारी पर चल रहा है, मौसम बहुत खराब है. मेला रे बाळ्या मेला. आता विमान पडते आता खाली विमान. त्याच्यावर 5-7 मिनिटांनी लगेच सांगितलं, आप टर्मिनल नंबर 2 पे. विमान खाली उतरत आहे. मला हिंदी सगळी येत नाही, जितकी आली तितकी बोललो तुम्ही. मैं हिंदी इधर से गाड़ी आई उधर से गाड़ी आई, गाड़ी चली गई, मैं खाली राहिला. आपल्याला अंजाला येत नाही ते इचकायचं बी नाही. बरं उगं बोलून गेलो मी, नाही बोलायला पाहिजे. गोड मराठी भाषा आहे ती कशाला इचकायची. संस्कृत गोडी ती कशाला हिंदी इचकायची. आपल्याला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट काय करायचं. आपल्याला सवय लागली बोला वाटतंय. बँकेत अंगुठा द्याली म्हातारीन. मी तिला विचारलं काय चाललं, लय टेन्शन. अरे बापरे, सही ना अंगठा द्या लागली. टेन्शन शब्द इंग्रजी वापरायली. सवय पडून गेली ना आपल्याला दुसऱ्याच्या भाषा चिटकून घ्यायची. मलाही बोला वाटलं हिंदी. ते हे टपरे विमान नाही. रावणाकडे कासं विमान होतं. 4 विमानापैकी बाबा राजा रावणानं प्रभू रामचंद्राचं डोकं कापलं, सीतेच्या समोर दिलंय. विमानाचा विषय निघला म्हणून सांगतोय. पुन्हा वापस येतो. मला कट हाणायचा नाद आहे. मी ट्रक उलथू देत नाही. ताण घेऊ नका. पुन्हा येतो जाग्यावर. रावणाचं प्रभू रामचंद्राचं हुबेहूब चेहरा तयार केला आणि एका पात्रात मांडून सीतेच्या पुढे टेकला. सीते, हे बघ, राजा रावणानं तुझ्या मालकाचं डोकं कापून आणलंय. आता राम मृत्यू पावलाय. आता तुला रामासोबत लग्न करायला काय हरकत आहे. रावणासोबत. वा 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 वा. आता तुला रावणासोबत, कधी कधी हँग होतो मोबाईल. आता तुला रावणासोबत लग्न करायला काय हरकत आहे. बाबा भावनिक, या भारतातली स्त्री भावनिक आहे. देव जरी असेल, सीता लक्ष्मी जरी असेल, पण मालकावर प्रेम असल्यामुळे तिचं मन चलबिचल होत होतं. आपले मालक तर रावण मारू शकत नाही, पण चेहरा तर मालकासारखा दिसायला. काय करावं. तिनं राक्षसनीला सांगितलं, खबरदार, माझे मालक जरी रावणानं मारले असतील तरी मी रावणासोबत लग्न करणार नाही. राक्षसनी म्हणल्या, मुकाट्या बस, कालपासून हळद वाटून ठेवली, तू कशी लग्न करीत नाही. बस या विमानात, बस बस विमानात. सीतेला दटून विमानात बस म्हटल्याच्या नंतर सीताई साहेब रडू लागल्या आणि रावणाची पुतणी
विभीषणाची कन्या त्रिजटा पण रडू लागली. कवटाळून दोघी जणी, सीते या राक्षसनी नेत्यात तुला. त्रिजटे मला लंकेत न जाण्यासाठी मार्ग सांगते का? मार्ग संपला बाई. हे ऐकत नाहीत. त्वरित राक्षसनीनं सीतेला त्या विमानापर्यंत नेलं आणि सीतेला उचलून बळजबरी राक्षसनीनं विमानात टाकलं. पण विमान सुरू व्हायच्या अगोदर विभीषणाची मुलगी हसू लागली. विभीषणाची मुलगी हसू लागली. आता सीतेला शंका आली, पाहिली माझ्या मालकाचं डोकं कापलेलं पाहिल्यावर ही रडू लागली. राक्षसनी मला विमानाकडे ओढीत नेऊ लागल्या त्यावेळेला ही रडू लागली. आणि मी विमानात बसल्यावर हसती. शेवटी रावणाची पुतणी आहे, मी हिच्या काकासोबत लग्न करावा हिची सुद्धा इच्छा दिसती. सीतेच्या अंतःकरणात थोडीशी शंका आली. सीतेनं राक्षसनीला सांगितलं, ऐका तुम्ही मला उचलून विमानात टाकले, मी ज्याचं भजन करते तो जगाचा मालक माझ्या भगवान प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगते, मला 2च मिनिटं खाली जाऊ द्या, मी मनानं विमानात बसते, पण मला एकदा त्रिजटेला विचारू द्या हसायली कस काय. खाली आल्या. त्रिजटे शांत बस म्हणले. हसतीस पापिनी, मला रावणाकडे घेऊन जात असताना हसतीस, माझ्या मालकाचं डोकं कापल्या गेले हसतीस, अगोदर रडू लागली आणि काही क्षणात हसायलीस, याचं कारण काय? झाडाच्या अडंगी घेतलं त्रिजटेनं सीतेला सांगितलं, सीते माझ्या रडण्याचं कारण ऐक आणि हसण्याचं कारण ऐक. मी याच्याकरता रडत होते, तुझ्या मालकाचं डोकं कस काय कापलं असेल म्हणून दुःख झालं. तुला राक्षसने उचलून नेऊ लागल्या म्हणून दुःख झालं. मग मी विमानात बसल्यावर हसली कस काय? ऐक ऐक सीते, तुझे राम जिवंत आहेत. सीते तुझे राम जिवंत आहेत. विमानाची ताकद पहा बाबा कसं विमान होतं. त्रिजटेनं सांगितलं, सीते तुझे मालक जिवंत आहेत. मग सीता म्हणली, तुला हे 10 मिनिटापूर्वी कसं काय नाही कळालं? हे विमानात बसल्यावर कसं कळालं? ऐक म्हणली, ह्या विमानाची ताकद अशी आहे, ह्या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की हे विमान जळून जाते. या विमानाला विधवा माऊलीचा पाय लागला की हे विमान जळून जाते. आणि तू विमानात बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, त्या अर्थी तुझं कुंकू शाबित आहे. काय विमान निर्माण करणाऱ्याची ताकद असेल? कोण्या टपऱ्याला करता येते का हे विमान? कोण असा विज्ञानातला पालथ्या खापरीचा त्याला हे विमान तयार करता येईल? हे विमान नाही, ते विमान रावणाकडे होतं. समुद्राच्या तीरावर चर्चा आहे, जायचं कसं हे चाललं होतं. कसं जायचं पलीकडे? मारुतीरायन सांगितलं, प्रभू बसा 2 जण खांद्यावर. घेतलं 2. पण रामायणात सर्वात वयस्कर होते. तुकोबरा का नमस्कार करतात? तिसरा पुरावा, तिसरा पुरावा. सर्वात रामायणात ज्येष्ठ होते, वयस्कर होते ते जामवंत होते. जामवंत जवळ आले, मारुतीरायाच्या कानात सांगितलं, हनुमंता हे 2 जाऊन रावण मारतील का? हे 2 रामन लक्ष्मण? हो म्हणले. सांगतोय मालकाला, तुमच्या दोघांच्या रावण मरत नाही, हे सगळे न्यावं लागतील, हे सगळे न्यावं लागतील. मारुतीराय म्हणले, मी सांगतोय जामवंतजी, पण ते ऐकत नाहीत. लहाने मालक जरा तापड आहेत. लहाने मालक म्हणजे लक्ष्मण तापड आहेत, थोडीशी तापड द्यावा बाबाची तापड आहेत. मग देवानं दोघांना थोडस वाकायला लावलं, कानात सांगितलं, देवा पाया पडतो तुमच्या, रावण मायावी आहे, आम्हाला नेल्याशिवाय रावण मरत नाही. लक्ष्मणजी म्हणले, हनुमंता रे न्यायची एवढी फौज कशी न्यायची एवढी सेना? 18 पद्म वानर, 72 कोटी सन, 56 कोटी गोलांगूर, कसं न्यायचे रे? आमची दोघांची सोय तू घेऊन चाललास, यायला न्यायचं कसं? ताण घेऊ नका प्रभू, तुम्ही खाली उतरा. दोघायला खाली उतरिलं आणि मारुतीराय समुद्राच्या वाळवंटात गेले. आणि मारुतीरायने हात जोडले, आता ऐके अपामपती, तुझा मी करीत सो विनंती. पहिलं तो जगदानंदपती. मारुतीराय समुद्राला नमस्कार करू लागले, सागरा तुला विनंती करतो, ऐक अपामपती,
हे सागरा, मी तुला विनंती करतो, पलीकडे बसलेला जगाचा मालक आहे, त्या जगाच्या मालकाची धर्मपत्नी राजा रावणानं हिरावून अशोक वाटिकेत ठेवली. सागरा, आणि त्या माऊलीला आणण्यासाठी आम्हाला रस्ता दे. सागर म्हणला बिलकुल देणार नाही. मारुतीराय म्हणले सागरा, अरे ज्याला रस्ता मागायचा ते तुझा जावाई आहे. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. लक्ष्मी कोणाची बायको? विष्णूची. राम कोणाचा अवतार? विष्णूचा. मग राम कोणाचे जावाई? समुद्राचे. वा, आता उजडूस तर सोडित नाही कीर्तन. मारुतीराय सांगतात सागरा, तुमच्या जावायला रस्ता मागतोय. समुद्र म्हणला दुसऱ्याला मागितला असता तर द्याला असता, जावायला देणार नाही. मारुतीराय म्हणले अगो सासऱ्याचं इतकं कस काय वैर? वैर म्हणजे माझी मुलगी ज्याला सांभाळता येत नाही त्या जावायची मला काय कदर? वस्तुस्थिती येईन बरं. राग पोरीच्या बापाला येणार का नाही? माझ्या पोरीला ज्याला सांभाळता येत नाही त्याला काय पाणी लावायचं? समुद्राचं वाक्य, समुद्राचं वाक्य. मारुतीराय घामानं गर्दकम झाले. त्याच्यातलं एक वानर पळत आलो, मारुतीरायकडे पळत आलो, हात धरला आणि म्हणता, तू याला नमस्कार करायला अशा समुद्र्याला? समुद्रिया, तू या समुद्र्याला नमस्कार करायला? सागर वरचीवर उफाळ्या छान लागला, असा उफाळ्या. मला समुद्र म्हणला, मला समुद्र हो म्हणला. काय करशील? भस्म द्या. बस नाही म्हणला, रस्ता देत नाही तुम्हाला. नको देऊ, पाहून घेऊ. मारुतीराय म्हणले नको नाही, इचकून टाकू. हे आपल्याला आईला आणायला जायचंय रे, इतके लोक जाते, तू कशाला दाटवायला? मोकाड्या बस म्हणले हनुमंता. अरे जप्याच्या योग्याच्या तप्याच्या ध्यानात देव नाही, आणि तुझे पाय धरल्यामुळे आम्हाला जगाचा मालक सापडलाय. एवढी तुझी आमच्यावर कृपा आहे, आणि तू या समुद्राला नमस्कार करावा हे अहंकाराचं टोक आहे. याचा पांचटपणा वाढलाय. 32 वया आल्या, सागराने शिव्या दिल्या. हो, त्याचा खाली येऊन अर्थ सांगितला तुम्हाला कस तरी होईल. इतके वानर समुद्राला वेगळं बोलले. वेगळं आगा प्राशिता शारोदके. काय म्हणलं वानर? अरे काय मोठरपणा सांगायला? तोंडात घातलं तर तुझं पाणी मळमळ होतंय, आणि मोठरपणानं सांगतो रस्ता देत नाही. अरे त्याची या कृपे जलवृष्टी. अरे ज्याच्या कृपेनं पाऊस पडतय म्हणून तुझं पात्र भरतय, आणि भुसकाटात सांगतो रस्ता देत नाही. नाही देत म्हणला. रगील होतं समुद्र, हे बी महारगील होतं. महारगी 7 समुद्र येते. ते का ओढ गिड थोडंच आहे. पाऊस येणं भरणं, बंद होणं, रिकाम होणं. सोयाबीन आले की खळा खळा, गेलं की लाळा. ऊसाचा चेक आला की दम नाही, हॉटेली शो खात नाही, आणि ऊसाचे पैसे संपले की चले जाऊ नाशिक गट उचलायला. असं थोडंच असतं. असले की आंबेरी, नसली की फकीरी. ते का ओढ गिड होतं, ते समुद्र होता, समुद्र होता, समुद्र. योगा साधा. मारुतीराय म्हणले नको बोलू रे त्याच्या संकामे. हनुमंता, याच्यानंतर जर तू पाया पडलास समुद्राच्या तर तुला प्रभू रामचंद्राची शपथ आहे. पाप्या, देवाची शपथ घातलीस ते रस्ता कसा देईन? त्याला काय रस्ता विचारायचं म्हणले. अरे बायका तुराट्याचा भारा बांधते तसा समुद्र मी बगलातच बांधतो म्हणला. कोण कोण म्हणत होत? हनुमंतराय. वानर 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 म्हणतो तो. वानर बारीकस वानर, पाला खाणार, बोटुळ्याचा भात भजे खाणार नाही. गावरान तुपण पोळ्या खाणार नाही, झाडाचा पाला खाणार वानर. तुकोबर आहे का शरण जातात सांगतोय. तुकोबर आहे. मारुतीराय म्हणले गोळ्या उडाल्या काय तू? समुद्र तुला सरपणासारखा बांधता येत असतो का? येड्यावानी कम बोलू तू सर बोलण्याने इचकून जात असत ना. आणि बऱ्याच गोष्टी बोलण्याने इचकत आहेत बर का. हो, नुसत्या बोलण्याने इचकत आहेत, बोलण्याने. आमच्या इथे एक जणाचे पित्र होते. तुळसा काकू आमच्या इथली, गेल्या वर्षी मेली ती.
जितायचं नाही सांगत काय काय करायचं जितायचं सांगून. गेल्या वर्षी मेली तिच्या तेरवील मौज कीर्तन झालं. तिनं सांगितलं होतं पोरायला याच ठेवा द्या घ्याचा संबंध नाही ना गावातलं ठुल्यावर. हुशार होती ती, सप्त्याला रुपया देत नव्हती. मेली बी शिमग्याच्या दिवशीच सरी प्यालेले तिच्या मातीला. आणि तिच्या सासऱ्याची पितरन ती मला जेवायला सांगत होती. दरवर्षी काम ऐकायचो मी, त्याच्यामुळे मला सांग मी कोणाचं काम ऐकत होतं. मला म्हणली बाळू काही बोलण्यान कसं इचकत पाणी, तुला शिकवायला मास्तर किती घेत रे? म्हणलं 6. त्याला बी उद्या जेवायला सांग, या म्हणे उद्या दुपारा गिळायला. अरे आता मला माहित होतं ती बोलत होती पण वागत चांगली होती बघा. मी गुरुजीला म्हणलं गुरुजी उद्या तुमचा डब्बा घेऊन येऊ नका. का रे बाळू? आमच्याकडे एक तुळसा काकू येतात त्याच्याकडे तुम्हाला जेवण